आज मी तुम्हाला चिकनपासून मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा सॉफ्टवालं चिकन मी 150 ग्रॅम आणलं होतं आणि हे चिकन कण्याचे छोटे छोटे तुकडे आणले होते। तर छोटे न आणता ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही लांबडे आणू शकता। त्याचं काय करायचं, शिजवून घ्यायचं। शिजवताना काय केलं होतं, एकदम थोडंसं मीठ टाकलं होतं, हळद वगैरे काहीच नाही, नुसतं मीठ टाकून शिजवून घेतलं होतं एक 10 मिनिटं। ह्याला जास्त काय वेळ लागत नाही। अशा पद्धतीत आपल्याला हे जे तुकडे करून घ्यायचे पूर्ण चिकनचे असे। चिकन बघा मी करून घेतलेलं आहे। शक्यतो जेवढे लांबडे तुकडे असतील का ना असे एकदम पातळ, तसं पद्धतीनं घेतलं तरी तुम्ही चालू शकते। एकदम जरा थोडेसे बारीकच आहेत। एकदम थोडंसं मी मीठ टाकणार आहे, कारण की शिजवताना पण मी ह्याच्यामध्ये मीठ वापरलं होतं, थोडंसंच वापरलं होतं। मिरची पावडर एवढं साहित्य लागायचं आहे ह्याला। ह्या चमच्याच्या प्रमाणे अर्धा चमचा मी मैदा घेतलेला आहे। चिकन जसं असेल त्याप्रमाणे वापरायचं, डबल वापरलं तरी पण जास्त असेल तर चालू शकते। अर्धा चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, ह्या चमच्याच्या मापानं सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता हे काय करणार आहे, असंच मी चांगलं लावून घेणार आहे ह्याला। मस्त असं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे। जेवढं पीठ होतं ना तेवढं सगळं चिकनचे हे छोटे छोटे तुकडे आहेत ना त्यांना लागलेलं आहे। कारण जेव्हा आपण त्यामध्ये मीठ हे सगळं साहित्य टाकलं का ना की थोडंसं पाणी सुटतं, मग त्याला सारखं असं हलवत राहायचं बघा अशा पद्धतीमध्ये, म्हणजे सगळीकडे लागलं जातं व्यवस्थित। बघा सगळीकडे चांगलं लागलं गेलेलं आहे। आता तुम्हाला ह्याच्या खाली मी दाखवते, बिलकुल अजिबात पीठ खाली राहिलं नाही, सगळं चिकनच्या तुकड्याला पीठ लागलेलं आहे। मग तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही अर्धा चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकलं तरी चालू शकते। आणि सगळं जेवढं जे बी आहे ना आपल्याकडे चिकन, हे सगळं सॉफ्टवालं आहे। तेल आपल्याला जे पाहिजे ना ते कडक गरम पाहिजे। हे लोखंडाचा खोलगट तवा मी ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये बघा हे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि एकदम कडक गरम झालेलं आहे। अशा पद्धतीमध्ये सोडून घ्यायचं, असं एकदम क्रिस्पी करायचं बघा। पिठाचं प्रमाण बघा एकदम कमी आहे, त्यासाठी सारखं हलवायचं असं हातानं वर खाली वर खाली। आता एवढं चांगलं कडक फ्राय करून घ्यायचं गोल्डन कलरवर, असं थोड्या थोड्या वेळानं असं हलवायचं। आपल्याला लगेच कळतं की हे कुरकुरीत झालेले आहेत, मग काढायचे। कारण ह्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण एकदम कमी ठेवलेलं आहे, नाहीतर तुम्ही असं झालंय का बघत करपून वगैरे देऊ नका। गॅस मिडियम आहे। मस्त असं बघा एकदम हलकं होतं आणि एकदम कुरकुरीत होतं। असं नितळून काढायचं पूर्णपणे, कडक होतं एकदम। हे सगळं अशा पद्धतीत मी फ्राय करून घेते, असं नितळायचं थोडंसं। काढून घेतलेले आहेत बघा, एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत। मस्त बघा फ्राय केलेले आहेत, एकदम कुरकुरीत आणि बिलकुल तेलकट होत नाही। तर त्यासाठी चाळणीत काढायचं। जर आपण झाऱ्यानं काढताना जर तेल राहिलं तर खाली चाळणीतून खाली निघून जाईल। त्याच तव्यामध्ये बघा गॅस मिडियम आहे, लसूण मी फोडून घेतलेला आहे, तो पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा बघा। अशा पद्धतीने देशी लसूण आहे, हा कोणता पण घेतला तर चालेल, माझ्याकडे देशीच लसूण आहे। थोडासा हलकासा कलर आला की नाही गोल्डन, की काढून घ्यायचा बघा। अशा पद्धतीत फ्राय झालेला आहे। गोल्डन कलरवर फ्राय करायचा, बाहेर काढल्यानंतर अजून जास्त लाल दिसेल तो, तर त्या पद्धतीनंच करायचं बघा, अशा पद्धतीनं। आणि एकदम पातळ साईड जी असते की नाही आपली साल, ती साईडच्या बाजूची तेवढी एकच ठेवलेली आहे, बाकी सगळे मी काढून घेतलेले आहेत। असा लसूण शिवर रेसिपी पण मी खूप अपलोड केल्या बरं का, खूप छान लागतो। त्यातच काय करणार आहे माहिती आहे का, डाळ टाकणार आहे मी। हे अशा पद्धतीची आपलं डाळ आहे। गॅस करणार आहे बंद आणि लगेच काढून घेणार आहे बघ एका साईडला। डाळ पण बघा मी काढून घेतलेले आहेत। गॅस तर मी बंदच केला होता, तर त्यात कढीपत्ता टाकणार आहे, काढून घेते। कढीपत्ता काढून घेतला आहे, आपले डाळ काढून घेतलेलं आहे, क्रिस्पी लसूण पण मी काढून घेतलेलं आहे। तर हे सगळं मी एका वाडग्यामध्ये काढून घेते। सगळं काढून घेतलेलं आहे। पहिले हे चांगलं मिक्स करायचं। त्याच्यावर बघा थोडासा चाट मसाला, छोटा अर्धा चमच्याला पण कमी, थोडंसं मीठ, काळं मीठ टाकलं तरी चालेल, मी साधं मीठ टाकलेलं आहे। थोडीशी मिरची पावडर, तिखटाप्रमाणे टाका। ह्या कढीपत्त्याबरोबर हिरवी मिरची सुद्धा उभी पातळ कापायची आणि ती जरी तुम्ही फ्राय करून जर ह्याच्यामध्ये वापरली तरी चालेल। मस्त मिक्स करायचं बघा, किती कुरकुरीत आणि बिलकुल तेलकट नाही, कसलाच तेलकट नाही अजिबात। हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे पण टाकू शकता फ्राय करून, किंवा काजू म्हणा, हे म्हणा। तर हा चिकनचा मी चिवडा केलेला आहे, मुलांना खायला चटपटीत असा लागतो। एकदा तुम्ही जरूर करून बघा, खूप छान असा लागतो। आणि खूप रेसिपी मी तुम्हाला काय करते, हमेशा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करते। हा चिकनचा चिवडा कसा वाटला मला सांगा। हा थंड करायचा, एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचा, 8 ते 10 दिवस असाच्या असा राहतो। तुम्ही प्रवासाला गेलं, आता पावसाळ्यात कुठं म्हणजे कामाला वगैरे गेला तर थोडासा जेवताना तोंडी लावायसाठी नेऊ शकता। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।